नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेबद्दल काही विशेष गोष्टी. कुठल्या आहेत त्या गोष्टी बघूया. अक्षय तृतीया अर्थातच अक्षय सुखांची प्राप्ती करून देणारी एक विशेष शुभ अशी तिथी. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत शुभ मानले जाणारा एक विशेष मुहूर्त. या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अक्षय तृतीयेला पितरांची तिथी असे सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच पितृकर्म या दिवशी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. याचबरोबर या दिवशी लक्ष्मीनारायणांची पूजासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. मग या दिवशी लक्ष्मीनारायणांची पूजा कशा पद्धतीने करावी ज्यामुळे लक्ष्मीनारायण आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल, जाणून घेऊया त्या बाबतीत विशेष माहिती. मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या वस्तू आहेत ज्यांची स्थापना आपण आपल्या घरात करू शकतो. मात्र माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूंची स्थापना आपण आपल्या घरात करणार आहोत. मग या वस्तूंची स्थापना जरी आपण आपल्या घरात केलेली असेल तरी सुद्धा कष्टाला मात्र पर्याय नसतो आणि म्हणूनच तुम्हाला कष्ट करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कष्टाला जोड सेवेची मिळते आणि मग होणारा फायदाही द्विगुणित होतो. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही वस्तू आपण आपल्या घरात स्थापन केल्या पाहिजेत त्या वस्तूंबद्दल विशेष माहिती जाणून घेऊया. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल, कुठली वस्तू असेल जी आपण आपल्या घरात स्थापन करू शकतो तर ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र अर्थातच श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी मातेचं आसन ज्याला आपण म्हणतो. या श्रीयंत्रावर 2816 देवतांचा वास असतो आणि या श्रीयंत्राची पूजा ज्याच्या घरात केली जाते त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते. त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो. मग आता माता लक्ष्मी स्थिर होते म्हणजे फक्त काय पैशाचा पाऊस पडतो का? तसं मुळीच नाही. तुमच्या गरजेचा इतका पैसा, तुमच्या उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा तुम्हाला उपलब्ध होतो. त्याचे अनेक मार्ग खुले होतात. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर जर कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तीसुद्धा मिळण्यास तुम्हाला मदत होते. तुम्ही म्हणाल की मी श्रीयंत्र आणलं आहे तरी माझ्या डोक्यावर कर्ज आहे, किंवा मी श्रीयंत्र आणलं आहे आणि त्याची स्थापना केली आहे तरीसुद्धा माझ्या कुटुंबावर माता लक्ष्मी मात्र रुष्ट आहे, किंवा मला लक्ष्मीची गरज आहे, माझ्या डोक्यावर कर्ज आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जरी लक्ष्मी पूजनाला किंवा मग कुठल्याही शुभमुहूर्तावर श्रीयंत्र आणून त्या श्रीयंत्राचं पूजन करून तुम्ही स्थापन केलं असेल, मात्र त्याची सेवा रोज करत नसाल तर ते यंत्र काम करणार नाही. आणि म्हणूनच यंत्र जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा त्यांचं पूजन करणं ही रोजच्या रोज तितकंच महत्त्वाचं म्हटलं जातं. श्रीयंत्राचं पूजन तरी काय करावं आपण बऱ्याच व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे की श्रीयंत्राचं पूजन करताना श्रीसूक्ताचं पठण करावं किंवा मग 99 मंत्राचं पठण करावं. श्रीसूक्त हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय असलेलं स्तोत्र आहे आणि या स्तोत्राचं पठण जो कोणी करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राचं पूजन आपण अवश्य करायचं आहे. ज्यांच्या घरी श्रीयंत्राची स्थापना आहे त्यांनीसुद्धा पूजन करावं. ज्यांच्या घरी स्थापना नाही आहे त्यांनी अवश्य या मुहूर्तावर श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन करावं. श्रीयंत्र ज्यांच्या घरात स्थापन केलेलं असेल त्यांच्या घरात लक्ष्मीची कृपा विशेष होते. श्रीयंत्राची स्थापना करताना साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करू शकतो. श्रीयंत्राची स्थापना करून त्याची रोजच्या रोज पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आणि म्हणूनच तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणंही महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रोजच्या रोज शक्य नसेल तर किमान पौर्णिमा, अष्टमी, नवमी विशेष कुठलं मुहूर्त असेल तर त्या मुहूर्तावर या श्रीयंत्राला कुंकुमार्चन अवश्य करावं. श्रीयंत्राला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट म्हणजे कुंकू आणि हे कुंकू अर्पण करणं म्हणजेच कुंकुमार्चन करणं. हे कुंकू जर तुम्ही कपाळी लावलं तर सर्व कार्यसिद्धीचं काम हे कुंकू करतं. संरक्षणाचं कामही हेच कुंकू करतं आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आणि कुंकुमार्चन विधी तुम्ही तुमच्या घरात या अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्त बघून
नक्कीच श्रीयंत्राची स्थापना करावी. ज्यांच्या घरात स्थापना आहे त्यांनी त्याचं पूजनही अवश्य करावं. श्रीयंत्रासोबतच दुसरी जी कुठली महत्त्वाची वस्तू असेल, जिची स्थापना केल्याने तुमच्या घरात सुबत्ता येत असेल, तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख, दैन्य दूर होत असेल, अशी वस्तू म्हणजेच दक्षिणावर्ती शंख. आणि या दक्षिणावर्ती शंखाची स्थापना जर तुम्ही तुमच्या तिजोरीत केली असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दैन्य राहणार नाही. म्हणूनच हे शुभ मुहूर्त जाणून या दिवशी अवश्य दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपल्या तिजोरीत करावी. त्यानंतरची पुढची जी काही वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असलेली वस्तू, ज्यात प्रामुख्याने कमलगट्ट्याची बीज आपण ज्याला म्हणतो. रोजच्या रोज कमळ वाहणं जर शक्य नसेल तर कमलगट्ट्याचे बीज आपण अर्पण करू शकतो व त्यासोबत गोमती चक्र 5 किंवा 7 या संख्येतही आपण अर्पण करावे. त्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते. या 4 वस्तूंबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू जर कुठली असेल तर ती म्हणजे धणे थोडेसे घेऊन ते त्यांचं पूजन करून तुम्ही तिजोरीत ठेवावा. या प्रकारे तुम्ही जेव्हा या 5ही वस्तूंची स्थापना तुमच्या घरात करतात, अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर स्थापना करतात, तेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मी रुष्ट कशी होईल? माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट असेल, आपल्या कुटुंबात कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताणतणाव जाणवत असेल तर त्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी मार्ग अवश्य सापडेल. म्हणूनच या दिवशी सांगितलेली सेवा आवर्जून करून पहा. भेटूया पुन्हा एकदा विशेष अशा नवीन छानशा माहितीसोबत उत्कर्ष ज्योतिष चॅनलवर. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.